2 पेत्र अध्याय 1 ओवी 20 ते 21. पहिल्याने हे जाणा की शास्त्रांतील बायबलमधील कोणत्याही भविष्यवाद्याचा कोणाच्या स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही. कारण भविष्यवाद कधी माणसाच्या इच्छेने आला नाही, तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरलेले होते ते यहोवा देवाने जे सांगितले ते त्यांनी लिहिले. 1 पेत्र अध्याय 5 ओवी 1 ते 14. पेत्र आपल्या शिष्यांना पत्र लिहितो. त्यामध्ये तो म्हणतो, जे तुमच्या मंडळीमध्ये वडील आहेत त्यांच्या सोबतीचा मी वडील आहे आणि ख्रिस्ताने सोसलेल्या दुःखाचा साक्षी आहे व जे गौरव येशू ख्रिस्ताकडून प्रकट होणार आहे त्याचा वाटेकरी मी आहे. तो मी आपणास बोध करतो, तुम्हामधील यहोवा देवाच्या मंडळीचे पालन करा. जबरदस्तीने भाग पडते म्हणून नव्हे, तर यहोवा देवाची इच्छा आहे म्हणून स्वसंतोषाने व काही आर्थिक लाभ किंवा स्वतःच्या भल्यासाठी आवड धरण्यामुळे सेवा करू नका, तर उत्सुकतेने यहोवा देवाचे कार्य आहे म्हणून करा. आणि आपल्या वतनावर धनीपण मिळवणारे असे होऊ नका, तर तुम्ही कार्य यहोवा देवाच्या इच्छेने आपल्या कळपासाठी करा व यहोवा देवाच्या आज्ञेचे पालन करा. हे सर्व बघून इतर तुमचे अनुकरण करणारे होतील असे तुम्ही कळपाचे पालन करणारे व्हा. मग जेव्हा आपल्या सर्वांचा मुख्य मेंढपाळ यहोवा देव पुन्हा प्रकट होईल तेव्हा तो तुम्हाला गौरवाचा व न कोमजणारे मुकुट देईल. त्याप्रमाणे तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधिकार असा. आपण नम्र व सावध व स्थिर असावे म्हणून तुम्ही सर्वजण एकमेकाच्या अधीन राहा. मी मोठा तो लहान असा विचार न करता नम्रता पागरलेले असे कारण यहोवा देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु जे मनाने नम्र आहेत त्यास कृपेचे दान द्या. यास्तव नेमलेल्या वेळी यहोवा देवाने तुम्हास उंच करावे म्हणून तुम्ही त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. तुम्ही आपल्या सर्व चिंता यहोवा देवावर टाका, कारण तो आपल्या सर्वांची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा, कारण आपणा सर्वांचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे व कोणाला पापात पाडावे म्हणून शोधत फिरतो. तर तुम्ही यहोवा देवाच्या विश्वासात स्थिर राहा व सैतानाच्या विरुद्ध उभे राहा. तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ त्यांना देखील तीच दुःखे भोगावी लागतात, ज्या यहोवा देवाने तुम्हाला ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व काळच्या गौरवात आपल्याला बोलावले आहे. तो सर्व कृपेचा यहोवा देव स्वतः तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील, स्थिर करील, बळकट करील आणि त्याच्या कृपेने स्थापित करील. त्या यहोवा देवाला सदासर्वकाळ गौरव व पराक्रम आहे असे माना. सिल्वान, ज्याला मी विश्वासू भाऊ मानतो, त्याच्याकडून मी तुम्हाला थोडक्यात हे लिहिले आहे व बोध केला आहे आणि साक्ष दिले आहे की यहोवा देवाची खरी कृपा आहे, तिच्यात तुम्ही उभे राहा. जी सोबतीची निवडलेली मंडळी बाबेल आहे ती तुम्हाला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो, ज्याने शुभवर्तमान लिहिले. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकास सलाम करा. ख्रिस्त येशूतल्या तुम्हा सर्वांस शांती असो. आमेन. अध्याय 2 पेत्र 1 ओवी 20 ते 21. पहिल्याने हे जाणा की शास्त्रांतील बायबलमधील कोणत्याही भविष्यवादाचा कोणाच्या स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही. कारण भविष्यवाद कधी माणसाच्या इच्छेने आला नाही, तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरलेले होते ते यहोवा देवाने जे सांगितले ते त्यांनी लिहिले. आपण आपल्या आचरणामध्ये छोटा मोठा असा भेदभाव न करता सर्वांना सारखेच लेखावे. काही लोक मोठे असतील त्यांनाच आदर देतात व गरीब लोकांकडे लक्ष देत नाही, ही चूक आहे. सर्व मानवजात ही
यहोवा देवाने निर्माण केलेली असून त्याने दिलेली सुखदुःखेही यहोवा देवाने त्यांना सुधारण्यासाठी दिली आहेत. त्यामुळे आपण सर्वच मानवजातीला एकाच पारड्यामध्ये ठेवले पाहिजे. भेदभाव करू नये. आपल्या चिंता व आपली दुःखे यहोवा देवाला सांगूया. मत्ते अध्याय 11:28. अहो जे तुम्ही कष्टकरी व ओझ्याने लादलेले आहात ते सर्व तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन, असे यहोवा देव येशू ख्रिस्ताच्या मुखातून बोलला आहे. आपला सुखदुःखाचा भार त्याच्या खांद्यावर ठेवून आपला भार मुक्त होऊया. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर. प्रेज गॉड. हालेलुया.